नमस्कार मित्रांनो, आपली शेती हवामान बदलामुळे हळूहळू तोट्यात जात आहे का? कुठे अतिवृष्टी, ओला दुष्काळ, तर कुठे पावसाअभावी कोरडा दुष्काळ, वरून वाढलेली उन्हाची तीव्रता आणि घटत चाललेले उत्पादन. अशा परिस्थितीत शेतकरी म्हणून आपण काय करायचे? याच बदलांना सामोरं जाण्यासाठी महाराष्ट्र शासनाची पोकरा 2.0 योजना तुमच्यासाठी एक मोठी संधी ठरू शकते. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पोकरा 2.0 म्हणजे काय, कोण पात्र, किती अनुदान मिळते आणि अर्ज कसा करायचा, हे सगळं सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. मी आहे गोपी किसन आणि तुम्ही पाहत आहात टू इंडियन फार्मर्स. आज आपण बोलणार आहोत नानाजी देशमुख कृषी संजीवन प्रकल्प पोकरा 2.0 या महत्वाकांक्षी योजनेबद्दल. पोकरा म्हणजे काय? पोकरा म्हणजे प्रोजेक्ट ऑन क्लायमेट रेझिलेंट ॲग्रिकल्चर. या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे हवामान बदलामुळे अनुभवलेल्या परिस्थितीशी जुळवून घेण्यास सक्षम करणे आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नात सातत्य वृद्धी करणे. महाराष्ट्र शासन आणि जागतिक बँकेच्या सहकार्याने पोकरा प्रकल्पाचा पहिला टप्पा 16 जिल्ह्यांमध्ये यशस्वीरित्या राबविण्यात आला. आता पोकरा 2.0 हा 21 जिल्ह्यांमधील 7,201 गावांमध्ये सुरू होत आहे. पोकरा 2.0 मध्ये नेमकं काय आहे? प्रत्येक गावाचा सूक्ष्म प्रकल्प आराखडा, हा आराखडा तयार केलेला आहे. त्या आराखड्यानुसार पाण्याचा ताळेबंद, जलसंधारण, मृदा संवर्धन आणि हवामान अनुकूल शेती, या शेतीसाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण, शेतीशाळा आणि वैयक्तिक तसेच सामूहिक अर्थसहाय्य या सगळ्या गोष्टींचा समावेश आहे. योजनेचा लाभ कोण कोण घेऊ शकतं? निवडलेल्या गावातील स्वतः शेती करणारे शेतकरी या योजनेसाठी पात्र आहेत. यामध्ये 21 ते 25 घटकांचा समावेश आहे. उदाहरणार्थ ड्रिप इरिगेशन, स्प्रिंकलर, पाईप, मोटर, विहीर, शेडनेट, पॉलीहाऊस, फार्म पांड, शेती उद्योग, मधमाशी पालन या सर्व घटकांसाठी 50 ते 75% पर्यंत अनुदान दिले जाते. मग जिल्ह्यातील शेतकरी उत्पादक संस्था म्हणजे काय? FPO आणि गावातील महिला स्वयंसहायता गट यांनाही या योजनेचा लाभ मिळतो. डाळ मिल, कृषी यंत्र भाडे सेवा केंद्र, प्रोसेसिंग प्लांट, गोदाम अशा कृषी आधारित उद्योगांसाठी 60% अनुदान दिले जाते. गाव पातळीवरील नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन कामासाठी 100% अनुदान दिले जाते. हा प्रकल्प ग्राम कृषी विकास समिती यांच्या माध्यमातून राबवला जाणार आहे. ग्रामपंचायतीचे सरपंच या समितीचे अध्यक्ष असतील. पुढचे 6 वर्ष हा प्रकल्प संपूर्ण गावासाठी असेल. म्हणजेच ही योजना एका शेतकऱ्यासाठी नाही, तर संपूर्ण गावासाठी आहे. आतापर्यंत 7,000 पेक्षा जास्त सरपंच आणि कृषी सहाय्यकांना विशेष प्रशिक्षण दिले गेले आहे. प्रत्येक गावातील समिती सदस्य आणि स्वयंसेवकांना संपूर्ण माहिती देण्यात आली आहे. पण आता प्रश्न येतो, तुमचं गाव या पोकरा योजनेमध्ये आहे का? यासाठी पोकराचं अधिकृत पोर्टल तपासा किंवा आम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक देणार आहोत, ती तुम्ही चेक करू शकता. पोकरा 2.0 मधून तुम्हाला काय शिकायला मिळेल? तर नवीन तंत्रज्ञान वापरून शेती कशी सुधारता येईल, हवामान बदलाशी सामना करून शाश्वत शेती कशी करावी आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी काय संधी आहेत, हे सगळं समजेल तुम्हाला. पोकरा 2.0 साठी अर्ज कसा करावा? ही प्रक्रिया पूर्णपणे पेपरलेस आहे. सर्वप्रथम सगळ्या फार्मर्सकडे ॲग्रीस्टॅक फार्मर ID असणं अनिवार्य आहे. जर तुमच्याकडे फार्मर ID नसेल तर CSE केंद्रावर जाऊन तो मोफत तयार करून घ्या. आधार कार्ड आणि मोबाईल नंबर लागेल. यानंतर पोकरा 2.0 साठी ऑनलाईन अर्ज करा किंवा कृषी सहाय्यकांच्या मदतीने अर्ज भरा. आता अर्ज भरताना आपल्याला काय काय लागू शकतं? तर लागतं आधार कार्ड, 7/12 उतारा आणि ऍक्टिव्हिटीनुसार सर्व कागदपत्रे लागतील.
अर्ज भरल्यानंतर ग्राम कृषी विकास समिती मंजुरी देईल. नंतर प्रकल्पातील अधिकारी शेताला भेट देतील, सर्व निकष तपासतील आणि पूर्व संमती देतील. यानंतर ऑनलाईन डीबीटी प्रणालीद्वारे बिले सादर केल्यानंतर थेट खात्यावर अनुदान जमा केले जाईल. पोकरा 2.0 मधून शेतकऱ्यांना जलसंधारण, सिंचन सुविधा, जमिनीची सुपीकता, हवामान अनुकूल शेती, पशुपालन आणि शेती विविधीकरण यासाठी मोठा फायदा होतो. ही योजना पूर्णपणे पारदर्शक आहे. GIS आधारित नियोजन आणि डिजिटल डॅशबोर्डद्वारे संपूर्ण प्रकल्पाची प्रगती रिअल टाइम ट्रॅक केली जाते. तुमच्यासाठी पोकरा 2.0 आता सुरू झाला आहे आणि आतापर्यंत संपूर्ण अधिकारी भरती झालेली पण आहे आणि त्यानंतर आता नवीन अनुदान मिळण्यासाठी पण सुरुवात झाली आहे. शेतकरी मित्रांनो, पोकरा 2.0 हे अनुदानासाठी योजना नाही, तर ही हवामान बदलाची लढाई आहे. एक दिशा आहे. जर तुम्ही शेतकरी, FPO किंवा SHG सदस्य असाल तर योजनेचा नक्की लाभ घ्या. आणि हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि टू इंडियन फार्मर्स चॅनलला सबस्क्राईब करा. चला हवामान अनुकूल शेतीचे भविष्य घडूया. धन्यवाद.